नमस्कार मित्रांनो, क्लिकस्किल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या रिॲक्टच्या सिरीजमधला हा आपला पुढचा व्हिडिओ. आत्तापर्यंत आपण रिॲक्ट राउटर कसा वापरायचा ते बघत आलो आहोत आणि या व्हिडिओमध्येही आपण रिॲक्ट राउटरच पुढं कंटिन्यू करणार आहे, कारण हा मोठा एक महत्त्वाचा आणि मोठा टॉपिक आहे. सो जर मी माझ्या पेजवरती गेलो तर इथं माझ्याकडं होम, अबाउट वगैरे हे आपली पेजेस आहेत, बरोबर. पण मला लेट्सचे असं एक पेज हवं आहे की कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट/1 केलं तर 1 नंबरच्या कॉन्टॅक्टचा मला डेटा दिसला पाहिजे. जर 10 केलं तर 10 नंबरच्या कॉन्टॅक्टचा डेटा दिसला पाहिजे. आता आपल्याकडे ॲक्च्युली कॉन्टॅक्टचा डेटाबेस तर आपल्याकडं नाही आहे, पण आपण काय करू शकतो, हे 1, 10, 20 जे काय नंबर मी टाकेन ते मला पेजवरती दिसावे. कसे दिसावेत हे आपण बघूया. सो मी काय करतो, कोडमध्ये जातो आणि आपल्या राउटरमध्ये मला एक काय करावं लागेल, मला कॉन्टॅक्टचा इलिमेंट कॉम्पोनंट ॲड करावा लागेल. सो त्याच्या आधी आपल्याला राऊट्समध्ये राईट क्लिक करून न्यू फाईल आणि contact.jsxv फाईल बनवतो आणि इथं कॉन्स्ट कॉन्टॅक्ट हा आपला नेहमीचा राउटर नेहमीचा आपला कॉम्पोनंट, ठीक आहे. इथं रिटर्न कॉन्टॅक्ट नंबर इज, ठीक आहे, 10. ओके, रिटर्नला आपल्याला राऊंड ब्रॅकेट्स लागतात. बरंच गडबड झाली ते लिहिताना. एनिवे, सो आपण असा हा कॉम्पोनंट कॉन्टॅक्टचा बनवला आहे, पण आपल्याला राउटरला अजून माहीत नाही की अशा प्रकारचा कॉम्पोनंट अस्तित्वात आहे. सो मी इथं काय करतो, राउटरमध्ये जातो आणि अजून एक काय करतो, इलिमेंट ॲड करतो. सो पाथ कॉन्टॅक्ट आणि इलिमेंट कुठलं, कॉन्टॅक्ट, ठीक आहे. सो हे इथं झालेलं आहे. आता हे जर रिफ्रेश केलं पेज तर इथं अजून हे लागत नाही आहे, पण जर मी नुसत्या कॉन्टॅक्ट पेजला गेलो तर मला कॉन्टॅक्ट नंबर इज 10 असं दिसेल. पण इथं जेव्हा मी पुढं आकडा टाकतोय, लेट्स से 10, त्यावेळी परत नॉट फाउंड येत आहे. ते कशामुळे माहिती आहे का, त्यासाठी आपल्याला इथं या कॉन्टॅक्टच्या पुढं आपल्याला एक पॅरामीटर पास करावा लागेल. सो /:ID असं मी काय करतो, पॅरामीटर या ठिकाणी पास करतो. आणि आता जर मी माझं पेज लावलं तर इथं येते कॉन्टॅक्ट नंबर इज 10, ठीक आहे. पण जर मी हे 10चं 100 केलं तर तो 100 घेत नाही आहे, कारण त्याला अजून माहीत नाही पॅरामीटर कसा रीड करायचा, ठीक आहे. सो आता आपण काय करूया, आता आपण फॅक्टरी फंक्शनमध्ये आपण एक लोडर लिहूया, ठीक आहे. सो तिथं आपण एक नवीन जावास्क्रिप्ट फाईल करूया, फेच कॉन्टॅक्ट नंबर .js. ह्याच्यामध्ये आपल्याला जसं आपण फेच होमपेज डेटाचं फंक्शन लिहिलं होतं, एक्सपोर्ट असिंक फंक्शन, तसंच आपल्याला इथं एक फंक्शन लिहायचं आहे. सो एक्सपोर्ट असिंक फंक्शन फेच कॉन्टॅक्ट नंबर, ठीक आहे. हे एवढं लिहायचं आहे. पण या फेच कॉन्टॅक्ट नंबरमध्ये मला जे पॅरामीटर्स येत आहेत तो मी डिस्ट्रक्चर करू शकतो आणि तिथं मी पॅरॅम्स हे काय करू शकतो, रीड करू शकतो. काय केलं मी, पॅरॅम्स या ठिकाणी रीड केले. आता कॉन्स्ट ID इक्वल टू, आता खरं तर इथं अवेट असिंक अवेटची गरज नाही आहे, कारण इथं आपण डेटाबेसमधनं काही वाचत नाही आहे. पण ॲक्च्युअल रिअल लाईफ केसमध्ये हे कुठलं तरी तुम्ही डेटाबेसमधनं रीड करणार आहे, त्यामुळे असिंक अवेट असणं गरजेचं आहे. पण या आपल्या केसमध्ये आपण नुसतंच पॅरॅम्सचा ID वाचतोय, त्यामुळे इथं आपल्याला असिंक अवेटची गरज नाही. तरी मी मुद्दाम ठेवलं आहे, कारण रिअल लाईफ केसमध्ये ते लागणार आहे. सो पॅरॅम्स.ID, ठीक आहे. पॅरॅम्स या पॅरामीटरवरती, या व्हेरिएबलवरती ID ही काय माझी की आहे. आणि मग रिटर्न डिस्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये आपण ID करूया. सो थोडक्यात मी काय इथं माझं लोडर फंक्शन लिहिलेलं आहे. आता हे लोडर फंक्शन मला काय करावं लागेल, या राउटरमध्ये इथं मला आणावं लागेल. सो इथं लोडर फेच कॉन्टॅक्ट नंबर, ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर मी काय केलं आहे, फेच केलेला आहे.
ठीक आहे, इथं लोडर फंक्शन तर आलंय, पण अजूनही काय घडणार आहे का? अजूनही काही घडणार नाही आहे, कारण त्या लोडर फंक्शनचा डेटा आपल्या कॉम्पोनंटमध्ये आपण अजून वाचलेला नाही आहे. सो आता तो कसा वाचायचा ते आपण बघूया. सो इथं रिटर्नच्या वरती कॉन्स्ट आय डी इक्वल टू यूज लोडर डेटा. आणि यूज लोडर डेटा कशातून आपल्याला मिळतं? तर रिॲक्ट राउटर डॉममधनं. आता जिथं आपला आहे कॉन्टॅक्ट नंबर इज 10, तिथं आपण काय करू शकतो, हा 10 काढून इथं डायनॅमिक फील्ड आणूया आणि आय डी टाकूया ह्याच्यात. आता जर आपण पाहिलं तर बघा 100 आलं. हेच मी 1000 केलं तर 1000 आलं. हे जर 5 केलं तर 5 आलं. सो अशा पद्धतीने आपण जिथं आपल्याला डायनॅमिकली एखादा व्हेरिएबल URL मधनं रीड करायचा असतो, त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीने आपला कोड लिहावा लागतो. तर मित्रांनो, रिॲक्ट राउटरच्या आपल्या भागामध्ये आपण अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहिलेली आहे. तर अशाच व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असे अजून व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील आणि पुढच्या आठवड्यात आपण नवीन व्हिडिओ सकट भेटूया. धन्यवाद.